ठीक आहे सोमेश, धन्यवाद सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल। पुढची आणखीन एक महत्त्वाची बातमी बघूया। राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची देवगिरी निवासस्थानी बैठक होतीये। या बैठकीमध्ये विधान परिषदेच्या निवडणुकीवर चर्चा होतीये। अजित पवारांच्या देवगिरी या बंगल्यावर स्नेहभोजनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या दरम्यान अनेक मुद्द्यांवर चर्चा होणार आहे। त्यापैकी महत्त्वाचा मुद्दा चर्चेचा तो म्हणजे विधान परिषदेच्या निवडणुकीचा। राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची देवगिरी निवासस्थानी बैठक होतीये। अधिक अपडेट या संदर्भातली आपण जाणून घेऊया। निलेश बुधावले आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। निलेश, बैठकीविषयी नेमकी काय माहिती? अजिंक्य, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांची पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या देवगिरी निवासस्थानी बैठक सुरू आहे। या बैठकीमध्ये प्रामुख्याने विधान परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने चर्चा होईल। आजच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने शिवाजी कर्जे आणि राजेश विटेकर या दोन उमेदवारांनी आपला विधान परिषदेचा अर्ज भरलेला आहे। त्यामुळे या निवडणुकीच्या अनुषंगाने आजच्या बैठकीत चर्चा होईल। यासोबतच लोकसभेनंतर आपण पाहायला गेलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जी आठवड्याची बैठक असते ती पार पडली नव्हती, ती देखील बैठक आज घेण्यात आलेली आहे आणि आमदारांच्या काही अडचणी आहेत त्या जाणून या बैठकीमध्ये घेतल्या जातात त्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। यासोबतच स्नेहभोजनाचं देखील या ठिकाणी आयोजन करण्यात आलं। ठीक आहे निलेश, धन्यवाद सविस्तर माहिती दिली त्याबद्दल। राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची आता देवगिरीवर बैठक सध्या सुरू आहे। आपण त्याचीच ही दृश्य सध्या आपल्या स्क्रीनवर पाहतो। यानंतर आपण पुन्हा एकदा बोलूया 9 सेकंदात बातमी।